मराठवाड्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात जनजीवन विस्कळीत. घर आणि शेती पिकं पाण्याखाली. तर नांदेडच्या आसना नदीला आलेल्या पुरामुळे हायटेक सिटीतून 25 जणांचा रेस्क्यू. बीड जिल्ह्यात पुन्हा पावसाचा कहर. शेतकऱ्यांची चिंता वाढली. परळीच्या कनेरवाडी ते देव्हाडा रस्त्यावरील पूल वाहून गेला. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सीना नदीसह आणि सातकुंड धबधब्याचं रौद्र रूप. बीड सोलापुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी मदतीचं वाटप सुरू. 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, पशुखाद्याचं वाटप. देवस्थान आणि राजकीय पक्षही मदतीसाठी सरसावले. पंचनाम्याच्या अहवालानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निर्णय घेणार. जळगावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून मदतीचं आश्वासन. हेक्टरी 50,000च्या मदतीसह शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. पीएम केअर फंडातून मोदींनी किमान 50,000 कोटी महाराष्ट्रासाठी द्यावे. उद्धव ठाकरेंच्या 3 मागण्या. 8 दिवस कुठे होतात? निवडणुकीत पैसे दिले, आता बघतही नाही. माढ्याच्या उंदरगावात सदाभाऊ खोतांवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सरबत्ती. ग्रामस्थांच्या रोषानंतर खोतांचा काढता पाय. मुख्यमंत्र्यांचं धनगर उपोषण करताना चर्चेसाठी निमंत्रण. मुख्यमंत्र्यांकडून दीपक बोऱ्हाडेंना फोनवरून चर्चेसाठी निमंत्रण. एसटीतून आरक्षण केंद्र सरकार देत असतं. चर्चेतून मार्ग काढून फडणवीसांचं आश्वासन. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी बोलावली बैठक. आज दुपारी 3 वाजता बांद्र्यातील रंगशारदा सभागृहात बैठक. या बैठकीला शिवसेना नेते आणि पदाधिकारी उपस्थित. कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेल्याची माहिती. पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी. घायवळने पासपोर्ट बनवण्यासाठी अहिल्यानगरमधील बनावट पत्ता दिल्याचं समोर. पासपोर्टसाठी परवानगी देणाऱ्या पोलिसांवर प्रश्न उपस्थित. आशिया चषकाच्या फायनलमध्ये आज भारत पाकिस्तानची भिंडार. पाकिस्तानवर विजय मिळवत आशिया चषक जिंकण्यासाठी भारत सज्ज. तर भारताविरुद्ध सलग 2 पराभवानंतर पाकिस्तानच्या कामगिरीकडे लक्ष. आजचा भारत पाक सामना पीव्हीआरमध्ये दाखवण्यात येणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा पीव्हीआरमध्ये सामन्याला विरोध. हा सैन्याचा अपमान. आदित्य ठाकरेंचं ट्विट.